राहुरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपले पत्ते खोलायला सुरुवात केली आहे। भाजपने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंना उमेदवारी जाहीर केली आहे। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडू अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुजय विखे पाटलांनी घेतली होती। परंतु माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने भाजपनेही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनामुळे राहुरीची जागा रिक्त झाली होती। परंतु बिनविरोध करू म्हणणाऱ्या भाजपने उमेदवार जाहीर केल्यामुळे आणि प्राजक्त तनपुरेंनी लढायचं ठरवल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे। तर आता प्राजक्त तनपुरेंनी लढायचं ठरवलं तर अक्षय कर्डिलेंची अडचण होण्याची शक्यता आहे। सहानुभूतीमुळे कर्डिलेंना या निवडणुकीत फायदा होऊ शकतो। मात्र प्राजक्त तनपुरे यांनी यापूर्वी राहुरीतून अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत। त्या तुलनेत अक्षय कर्डिले हे नवीन आहेत। मागच्या निवडणुकीत तनपुरेंनी पराभूत होऊन सुद्धा 1 लाखांच्या वर मतं घेतली होती। त्यामुळे कर्डिले आणि पर्यायाने भाजपसाठी राहुरीची निवडणूक सोपी नक्कीच नसणार आहे। याशिवाय प्राजक्त तनपुरे हे मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कामांवर लोकांशी संवाद साधतायत। तसेच संपूर्ण राहुरी मतदारसंघात तनपुरेंनी दौरे करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे तनपुरेंनी निवडणूक लढणं हीच कर्डिलेंसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। अक्षय कर्डिलेंबद्दल बोलायचं झालं तर ते भाजपचे युवा नेते आहेत। वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। कर्डिलेंनी केलेली कामं, त्यांचा जनसंपर्क आणि गुडविल हे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न अक्षय कर्डिले यांचा असणार आहे। याशिवाय विखे पाटलांसोबत त्यांनी जुळून घेत विजयाची समीकरणं बांधायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता राहुरीत बिनविरोध निवडणूक होण्याचा पर्याय संपलाय का? पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे असा सामना होणार का? यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।